असा का बसलाय एकदम शांत? अरे पावसाळा म्हणून काहीच नाही यार, चहा प्यायची इच्छा, वातावरणच नाही. ठीक आहे ना, मी इथे बनवून देते ना तुला चहा. माहोल पाहिजे ना पल्लू, माहोल. काही नाही होत, ऍडजस्ट कर. चल चहा नाही यार, बनवून मी देते. नाही, मी नाही. हे घे तुझा गरमागरम चहा आणि वातावरण. कुठे आलं? गोवा. गुड मॉर्निंग मित्रांनो. भाई गोव्याला कसं काय? सांगतो, वेट करा. सकाळी सकाळी एक नंबर सगळी पॅकिंग करून टाकली, थोडंसं उरलेलं काम फटाफट करून घेतलं, बॅगचं वजन चेक केलं. भाई आपलं होतं फक्त 8 किलो. काय 8 किलो आणि पल्लाचं 13 किलो. ऑब्व्हियस पण आहे, आपलं काय एकाच शॉर्ट्सवर 4 टी-शर्ट जाते, त्यांचं तसं नसते. पॅकिंग केली आणि निघालो आम्ही नांदेडसाठी, कारण आपली फ्लाईट होती नांदेडवरून. पण रस्त्यात एक महत्त्वाचं काम होतं. आविर शेठचं पार्सल पाठवायचं होतं त्याच्या मामाच्या गावाला, कारण यावेळेस आविर आमच्यासोबत ट्रिपमध्ये नाही आहे. थोडासा वेळ होता, दुकानचं काम आटपलं, प्रशांत दादा आणि प्रवीण दादाला भेटलो आणि निघालो भाई एअरपोर्टसाठी. पहिलेच थोडा उशीर झाला होता, पण रस्त्यात भेटलं ओव्हन बेरीज. मग काय पळत पळत फास्टमध्ये पार्सल घेतलं आणि पोहोचलो एअरपोर्टला वेळेवर. आईला केलं बाय, सुभाष दादाला केलं बाय आणि पळालो फ्लाईट पकडायला. पण वेळ होता, मग काय कॉफी निपटवली, तिरामिसू निपटवला आणि पोहोचलो बोर्डिंगसाठी. मी, पल्लू आणि आमच्यासोबत फक्त 11 जण. ॲज युजल पल्लूनी विंडो सीट ताब्यात घेतली, आपण बसलो आयल सीटला. भाई एक नंबर नांदेडचा व्ह्यू भेटला. भाई आम्ही इतकेच जण नव्हतो, एक विदाऊट तिकीट पॅसेंजर पण चढला. डायरेक्ट झुरळ चाललं आहे गोव्याला. खतरनाक. पॉवर नॅप व्हायच्या आत पोहोचलो गोव्याला. जसं गोव्याला पोहोचलो, एअरपोर्टवर बस लागूनच होती. भाई कॅबवाल्याने सांगितलं होतं 1,500 रुपये आणि बसनी सोडलं आपल्याला फक्त 150 रुपयामध्ये. भाई जसं मापुसाला पोहोचलो की जोरदार पाऊस चालू झाला. मग काय पळत पळत कुठेतरी आडोसा घेतला, एक कॅब बुक केली आणि पोहोचलो आमच्या हॉटेलवर. पाऊस चालू होता आणि खूप रात्र पण झाली होती. मग काय रूमवरच झोमॅटो बोलवला, एक नंबर पिझ्झा खाल्ला आणि झोपलो. चला आजसाठी इतकंच, भेटू उद्या.